संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, प्राचीन बौद्ध राजांचा इतिहास हा विषय सध्या आपला सुरू आहे। भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर इतिहासामध्ये जे जे बौद्ध राजे होऊन गेले, ज्या ज्या बौद्ध राजांनी बुद्ध धम्माचं रक्षण केलं, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला, त्या सगळ्या बौद्ध राजांचा इतिहास सध्या आपण पाहत आहोत। आतापर्यंत राजा बिंबिसाराचा इतिहास, राजा अजातशत्रूचा इतिहास पाहिला, त्यानंतर चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाचा इतिहास सुद्धा आपण मागच्या धम्मदेसनेमध्ये बघितलेला आहे। कालच्याच धम्मदेसनेमध्ये आपण आणखीन एका, ज्याला सम्राट म्हणतात, राजा म्हणत नाही सम्राट म्हणतात, असा एक सम्राट होऊन गेला या भारत देशामध्ये, सम्राट कनिष्क, त्याचाही एक इतिहास मागच्या धम्मदेसनेमध्ये आपण बघितलेला आहे। इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये या सम्राट कनिष्काचं राज्य होतं। हा सम्राट कनिष्क त्याने आपल्या जीवनामध्ये त्याला जसं जमलं त्या पद्धतीने त्याने सम्राट अशोकाप्रमाणे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, स्तूपांची निर्मिती केली, विहारांची निर्मिती केली आणि त्याच्या मृत्यूच्या नंतर त्याचाच पुत्र हुविष्क जो राजा झाला, त्याने सुद्धा बापाप्रमाणे धम्माचा प्रचार प्रसार केला, मूर्त्यांची निर्मिती केली। मी काल पण तुम्हाला बोललो, भगवान बुद्धांची पहिली मूर्ती सम्राट कनिष्कच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे। बुद्धगयेमध्ये पण जी मूर्ती आपण पाहतो ती सुद्धा कनिष्काच्या काळामध्ये हुविष्कने निर्माण केलेली आहे। म्हणजे अशा प्रकारे कनिष्कच्या नंतर या भारत देशामध्ये जे पुढचे राजे आले, या पुढच्या राजांनी राज्य केलं ते होते गुप्त राजे। गुप्त राजे म्हणजे गोपनीय नाही, गुप्त म्हणजे त्यांचं वंशाचं नाव आहे गुप्त राजे। जवळपास सम्राट कनिष्कच्या नंतर 300 वर्षांपर्यंत या भारत देशामध्ये या गुप्त राजांचं राज्य होतं। अतिशय वैभवशाली हे राजे होऊन गेले गुप्त राजे, आणि याच गुप्त राज्यातला एक असा राजा होऊन गेला ज्याचं नाव आहे कुमारगुप्त प्रथम। मी मागे पण नालंदाच्या इतिहासाच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की याच कुमारगुप्त प्रथमने नालंदाचा विकास केला, नालंदामध्ये विहारांची निर्मिती केली,
नालंदामध्ये दान पुण्याची व्यवस्था केली, हाच तो कुमारगुप्त प्रथम होता. तर या कुमारगुप्त प्रथमच्याही काळामध्ये बुद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला, प्रचार आणि प्रसार झाला. आणि या गुप्त राजाच्या नंतर या भारत देशामध्ये ज्या राजांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, बुद्ध धम्माचं रक्षण केलं आणि या भारतवर्षात बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, असा एक राजा या भारत देशामध्ये इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेला. त्याचं नाव इतिहासामध्ये आहे राजा सम्राट हर्षवर्धन. हे नाव कदाचित तुम्ही कधीतरी ऐकलं असेल. सम्राट हर्षवर्धन या नावाने प्रसिद्ध आहे तो. म्हणजे याला पण सम्राट नाव जोडलेलं आहे, म्हणजे राजा नाही, सम्राट. आणि असं म्हणतात की हा जो हर्षवर्धन जो राजा होऊन गेला, हा भारतातला शेवटचा बौद्ध राजा होता, शेवटचा सम्राट. याच्यानंतर असा कोणता सम्राट झालाच नाही की ज्याने बुद्ध धम्माचं रक्षण केलं, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. कारण हर्षवर्धनाच्या 200 वर्षानंतर या भारत देशामध्ये मुस्लिम आक्रमणकारी आले, त्याच्यापैकी मोहम्मद गझनी वगैरे हे सगळे आले आणि त्यांनी मूर्त्या तोडल्या, स्तूप तोडले, विहार तोडले आणि बुद्ध धम्माची प्रतिक्रांती झाली. त्यामुळे त्याच्यानंतर तर कोणता बौद्ध राजा झालाच नाही. हा अंतिम राजा झाला बघा, अंतिम राजा, अंतिम सम्राट या भारत देशात, की ज्याने बुद्ध धम्माचं रक्षण केलं, की ज्याने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर असा हा जो सम्राट हर्षवर्धन जो राजा आहे, याच्या राजधानीचं नाव आहे थानेश्वर. आजचं जे हरियाणा आहे, दिल्लीच्या समोर हरियाणा, पंजाब, तर हरियाणामध्ये एक गाव आहे थानेश्वर. म्हणजे असं म्हणतात की आज पण ते हिंदू लोकांचं एक ते काय म्हणतात त्याला, एक महत्वाचं ठिकाण आहे म्हणतात ते, तीर्थक्षेत्र म्हणा बरं. तिथे मोठी यात्रा पण भरते हरियाणामध्ये. थानेश्वर म्हणजे ठाण, की जिथं ईश्वराचं स्थान आहे, असं त्यांचा अर्थ सांगितला जातो. की जिथं ठाणेश्वर, जिथं ईश्वराचं ठाण आहे, ईश्वराचं स्थान आहे, अशा त्या शहराचं नाव थानेश्वर पडलं. तर हे जे थानेश्वर हरियाणा आज पण ते शहर आहे, हे जे शहर आहे हे राजा सम्राट हर्षवर्धनाची राजधानी होती, सम्राट हर्षवर्धनाची राजधानी होती. तर असं म्हणतात की या राजधानीमध्ये म्हणजे राहत असताना सम्राट हर्षवर्धनाने त्या संपूर्ण उत्तर भारताच्या पट्ट्यामध्ये राज्य केलं. म्हणजे आजच्या त्या पाकिस्तानापासून आजचं हे पाकिस्तान, त्यानंतर अफगाणिस्तान, त्यानंतर हरियाणा, पंजाब, दिल्ली किंवा नेपाळ, अशा संपूर्ण उत्तर भारतामध्ये याचं एक छत्री राज्य होतं, एक छत्री. आणि असं म्हटलेलं आहे की काही पारिवारिक कारणांमुळे केवळ वयाच्या 16व्या वर्षी याला राजा बनावं लागलं, फक्त 16व्या वर्षी. आता ते कोणत्या कारण आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर हा एवढा बलशाली राजा होता, एक छत्री याचं राज्य होतं, एक छत्री. आणि याने याच्या जीवनामध्ये खूप लढाया पण लढल्या म्हणतात. आणि लढाया लढून ज्या ज्या ठिकाणी तो गेला ती प्रत्येक लढाई त्याने जिंकली. म्हणजे कोणत्या लढाईमध्ये हरला नाही हा, प्रत्येक लढाई जिंकली. जिथे जिथे जिंकला तेथे राज्य त्याने आपल्या अखत्यारीमध्ये आणलं. आणि अशा प्रकारे इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये हा एक बलाढ्य राजा म्हणून भारत देशामध्ये प्रसिद्ध झाला. आता मुळे त्याचं राजकीय जीवन कसं होतं हे आपल्याला पाहायचं नाहीये. आपला मुख्य फोकस काय आहे की सम्राट हर्षवर्धन हा बौद्ध धम्माकडे कसा वळाला. असं म्हणतात की अगोदर हा शैव पंथाचा होता, शिवाची भक्ती करणारे शैव पंथ, अगोदर शैव पंथाचा होता, शिवाची भक्ती करणारे. पण शैव पंथाचा असलेला सम्राट हर्षवर्धन बुद्ध धम्माकडे कसा वळाला, तो बौद्ध कसा झाला, याचा पण एक सत्य इतिहास सांगितला जातो. हे जे
थानेश्वर जे राजधानीचं ठिकाण होतं, या वर्धन वंशाची जी स्थापना केली ते याच्या वडिलांनी केली. त्याच्या वडिलाचं नाव होतं प्रभाकर वर्धन. याच्या सर्व राजांच्या नावापुढे वर्धन वर्धन शब्द लावला, म्हणजे वर्धन म्हणजे यांचं समजा आडनाव. याचे वडील कोण? प्रभाकर वर्धन. तर या प्रभाकर वर्धनने वर्धन साम्राज्याची म्हणजे वर्धन साम्राज्य प्रस्थापित केलं. तर असं म्हटलेलं आहे, हा जो प्रभाकर वर्धन आहे, या प्रभाकर वर्धनाला 2 मुलं होते. एका मोठ्या मुलाचं नाव होतं राज्यवर्धन आणि छोट्या मुलाचं नाव होतं हर्षवर्धन. दोन मुलं आणि एक बहीण होती, तिचं नाव होतं राज्यश्री. असे हे 3 भावंड होते. कोण कोण? मोठा जो होता त्याचं नाव होतं राज्यवर्धन, 2 नंबरचा भाऊ हर्षवर्धन आणि छोटी बहीण जी होती तिचं नाव होतं राज्यश्री. तर असं हा भावंडांचा परिवार होता. या भावंडांमध्ये हा राजा कसा झाला याची पण एक कथा आहे. हा बौद्ध कथा झाला. तर असं म्हटलेलं आहे की एकदा काय झालं की गौंड म्हणजे आजचं जे हे पश्चिम बंगाल आहे, त्या बंगालमध्ये एक वैदिक धर्माचा राजा गौंड समाजाचा, ज्याचं नाव होतं शशांक. हा गौंड समाजाचा शशांक नावाचा एक राजा होता. तर या शशांक राजाने बंगाल प्रांतातून निघून त्याने असं आक्रमण करत 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 हा यांच्या राजधानीपर्यंत आला. तर असं म्हटलेलं आहे, मी तुम्हाला मागे पण इतिहास सांगितला की आपला बुद्धगयेचा जो बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाला पहिल्यांदा त्या सम्राट अशोकाच्या पत्नीनं खोडापासून कापलं होतं. दुसऱ्यांदा याच 7व्या शतकामध्ये हा जो गौंड समाजाचा राजा शशांक होता, या राजाने पश्चिम बंगालकडून असं पुढं येत येत तो बुद्धगयाला आला. बुद्धगयाला येऊन याने अगोदर तिथल्या विहाराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तिथला बोधिवृक्ष मुळासकट कापून टाकला. त्याचे मुळं पण मरून जावे म्हणून त्याच्यावर उसाचा रस टाकला की जेणेकरून मुंग्या लागल्या पाहिजे, किडे लागले पाहिजे आणि मुळासकट हा झाड नष्ट झाला पाहिजे. तर त्याने बोधिवृक्ष कापला. तो आणखीन पुढे आला. तर पुढे आल्यानंतर त्या दरम्यान हा जो प्रभाकर वर्धन होता, हा आजारपणामुळे मृत्यूला प्राप्त झाला. आजारपणामध्ये मरण पावला आणि बाप मेल्यामुळे याचा जो मोठा मुलगा होता म्हणजे हर्षवर्धनाचा मोठा भाऊ राज्यवर्धन हा राजगादीवरती बसला. तर या गौंड समाजाच्या या राजा शशांकला असं वाटलं की जो प्रभाकर वर्धन आहे तो तर मरण पावला, आता मी आक्रमण करतो आणि यांचं राज्य जिंकून घेतो. तर याने अफाट सैन्यासह त्या राज्यावरती आक्रमण केलं आणि आक्रमण करत असताना सुरुवातीला म्हणजे ही जी राजर्षी होती, या राजर्षीचा जो पती होता ग्रहवर्धन, या ग्रहवर्धनाला त्याने मारलं. राजर्षीला अटक केली, म्हणजे राजर्षीची बहिणीला ताब्यात घेतलं. तर हे जेव्हा राज्यवर्धनला समजलं की त्या शशांकने माझ्या बहिणीला तुरुंगामध्ये डांबलं, कैद केलं, याला राग आला आणि रागाच्या भारात हा सुद्धा सैन्यासह त्याच्यावर चाल करण्यासाठी निघून गेला. तर असं म्हणतात की त्या आक्रमणामध्ये याला सुद्धा मारलं. म्हणजे हा राज्यवर्धन सुद्धा मेला. फक्त आता एकटा शिल्लक होता, तो म्हणजे हर्षवर्धन. फक्त 16 वर्षांचा होता, 16 वर्षांचा. याला बातमी आली की शशांक राजाने मोठा भाऊ हर्षवर्धन याला पण मारलं. राजश्रीचा जो पती होता ग्रहवर्धन त्याला पण मारलं. आणि ती जी राजर्षी आहे तुमची बहीण, तिला कैद बनवून तो निघून गेलेला आहे. तर मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की आता तुम्हीच राजा बना, कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणी राजा बनू शकत नाही, कोणीच नाही आहे. तर मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी हा हर्षवर्धन राजगादीवरती बसला. आणि आता माझ्या भावाला मारलं म्हणून बदला घेण्यासाठी, माझ्या बहिणीच्या नवऱ्याला मारलं म्हणून बदला घेण्यासाठी हा सुद्धा अफाट सैन्यासह
महलाच्या बाहेर निघाला तर मंत्री म्हणाला की महाराज त्या शशांकला सोडा, अगोदर तुमची बहीण कुठे गेली तिचा पत्ता लावा. तर त्याला समजलं हे जी राजर्षी जी होती, असं म्हणतात की त्यावेळी सती प्रथा होती. सती प्रथा समजते ना तुम्हाला? आता नाही आहे, पण त्या काळात सती प्रथा होती. जर म्हणजे पती जर मरण पावला असेल तर त्या पतीच्या चितेवर बसून स्वतःला जाळून टाकायचं, अशी एक सती प्रथा होती बघा. आता ते बंद पडली. तर त्या काळामध्ये अशी सती प्रथा होती. ही राजश्री जी होती हिला समजलं की माझा नवरा म्हणजे मरण पावला, माझा पती मरण पावला, तर स्वतःला जाळून टाकण्यासाठी म्हणजे सती होण्यासाठी ही त्या तुरुंगातून बाहेर निघून ती जंगलामध्ये पळून गेली. त्याच्या बहिणीला वाचवण्यासाठी हा हर्षवर्धन त्या जंगलामध्ये गेला की माझी बहीण कुठे आहे, माझी बहीण कुठे आहे, माझी बहीण कुठे आहे. तर असं जंगलामध्ये गेल्यानंतर एका पर्वताच्या खाली लेण्या होत्या. त्या लेण्यांमध्ये भिक्खू लोक राहत होते. त्या भिक्खू लोकांनी त्या राजर्षीला बघितलं. भिक्षूंना समजलं की राजर्षी संकटामध्ये आहे आणि दुःखी आहे, हिला आपण सावरलं पाहिजे, हिचं रक्षण केलं पाहिजे. तर असं म्हणतात की त्या लेण्यांमध्ये, विहारांमध्ये एक दिवाकर मित्र नावाचे भिक्षू राहत होते. दिवाकर भिक्षू. तर त्यांनी तिला समजावून सांगितलं, तिला उपदेश केला आणि तिचं रक्षण केलं. हा मागून जो हर्षवर्धन आला त्याने त्या भंतेजींना विचारलं की माझी बहीण सती होण्यासाठी या जंगलामध्ये आलेली आहे, तर तुम्ही माझ्या बहिणीला बघितलं का? तर ते भिक्षू म्हणाले, दिवाकर भिक्षू म्हणाले की राजा, ही बघा म्हणे, ही तुमची बहीण आहे, ही मृत्यूला जाणार होती पण आम्ही तिला वाचवलं. तर ज्या वेळेस दिवाकर भिक्षू हर्षवर्धनाला त्याच्या बहिणीसोबत भेट करून देतात, तेव्हापासून या हर्षवर्धनाची श्रद्धा त्या भिक्षूंवरती जडून जाते. कारण त्या भिक्षूमुळे माझी बहीण वाचली ना, माझी बहीण माझ्या बहिणीला या भिक्षूंनी वाचवलं, त्यामुळे त्याची श्रद्धा जडते. आणि तेव्हापासून बघा तो हळूहळू या भिक्षूंच्या सहवासामध्ये येतो आणि भिक्षूंच्या सहवासामध्ये येऊन हळूहळू तो सुद्धा बुद्ध विचारांचा होतो. असं म्हटलेलं आहे की त्याची जी बहीण राजर्षी जी असते ती म्हणते माझा पती तर मरण पावला, आता मला सती पण नाही व्हायचं आहे, पण मला आता प्रवज्या घेऊन भिक्षुणींचं जीवन जगायचं आहे. म्हणून त्याची बहीण, हर्षवर्धनाची बहीण राजर्षी, ही सुद्धा प्रवजित होते, भिक्षुणी होते आणि ध्यान मनन चिंतन करून ती सुद्धा अरहंत होते. तर अशा प्रकारे बहीण पण भिक्षुणी झाली, ती अरहंत झाली. आता भाऊ पण मरण पावला, वडील पण नाही आहे, पण बदला घ्यायचा म्हणून या हर्षवर्धनाने शशांकवर आक्रमण केलं, त्याला पण हरवलं. आणि अशा प्रकारे पाकिस्तान पासून तर पूर्ण हरियाणा, पंजाब, इकडे पश्चिम बंगालपर्यंत त्या संपूर्ण उत्तर भारतावर एक छत्री राज्य होतं या हर्षवर्धनाचं, एक छत्री राज्य. म्हणजे याला हरवणारा असा दुसरा कोणता सम्राट नव्हता. अफाट सैन्य होतं त्याच्याकडे, अफाट सैन्य. म्हणजे याच्याकडे अफाट घोडदळ होतं, घोड्यांचं सैन्य होतं. याच्याकडे अफाट गजसैन्य म्हणजे गजदळ होतं, म्हणजे हत्ती होते, हत्तीचं दळ होतं. अफाट याच्याकडे धनुर्धारी होते, तलवारधारी होते. मग सांगा, अशा सम्राटाला हरवणं सोपं आहे का? तर असं म्हटलेलं आहे त्या काळामध्ये म्हणजे 7व्या शतकामध्ये एक छत्री राज्य करणारा हा सम्राट हर्षवर्धन होता. पण बौद्ध झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याने मात्र कोणता युद्ध केले नाही आणि त्याने त्या काळामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. ज्याप्रमाणे सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा प्रचार केला, सम्राट कनिष्काने बुद्ध धम्माचा प्रचार केला, अगदी त्याप्रमाणे या हर्षवर्धनाने सुद्धा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. बघा 7व्या शतकामध्ये या हर्षवर्धनाच्या काळामध्येच एक सर्वात महत्वाची घटना घडली. एक चीनी यात्रेकरू, चीन देशाचा एक यात्रेकरू, त्याचं नाव होतं हुयांत्सांग. तो बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये आला होता. तर जेव्हा भारतामध्ये आला तर भारतामध्ये तो ठाणेश्वरला आला. इथे येऊन त्याने हर्षवर्धनाची भेट घेतली, त्याला उपदेश केला. तर असं म्हणतात
की त्या म्हणजे हर्षवर्धनावर या हुयान्त्सांगचा एवढा प्रभाव पडला की हुयान्त्सांगला त्याने विनंती केली की तुम्ही आता कुठेच जाऊ नका, माझ्याच दरबारामध्ये थांबा. तर 8 वर्षांपर्यंत तो चीनी यात्रेकरू हुयान्त्सांग हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये होता. रोज त्याला उपदेश करायचा, हा रोज रोज उपदेश करायचा. तर हर्षवर्धनाला असं वाटलं की बुद्ध धम्माचं रक्षण झालं पाहिजे. आणि हा जो विचार आहे, महायानी संप्रदाय जो आहे तो महायानी संप्रदायाचा होता. या महायानी संप्रदायाच्या म्हणजे महायानी विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे म्हणून असं म्हटलेलं आहे की आजचं जे कनौज आहे, कनौज नावाचं शहर आहे युपी मध्ये, जे लखनौ आहे ना, लखनौ, त्या लखनौच्या बाजूलाच कनौज नावाचं शहर आहे की त्याची दुसरी राजधानी होती. तर याने त्या ठिकाणी एक सभा भरवली आणि त्या सभेचा अध्यक्ष हा हुयान्त्सांग होता. आणि त्याने म्हणजे असं म्हणतात की हा एवढा कट्टर बौद्ध होता की जर कोणी भगवान बुद्धांच्या विरोधात एक शब्द जरी बोलला तर त्याला दंडित करायचं. कट्टर बौद्ध. तर याने असा आदेशच काढला होता, जर कोणी या हुयान्त्सांगचा बालपण बाका केला, म्हणजे या हुयान्त्सांगला जर कोणी हात जरी लावला तरी त्याला दंडित करण्यात येईल, एवढा हा कट्टर बौद्ध होता बघा. आणि याच हुयान्त्सांगच्या अध्यक्षतेमध्ये त्याने आजचं जे कनौज आहे लखनौच्या बाजूला त्या ठिकाणी परिषद भरवली. त्या परिषदेमध्ये विविध भिक्षूंच्या चर्चेतून त्याने महायान विचारांचं प्रचार आणि प्रसार केला. ही पहिली सभा भरवली होती म्हणतात. आणि सर्वात महत्वाचं, या भारत देशामध्ये पहिल्यांदा असं घडलं की एका भर सभेमध्ये अशीच भगवान बुद्धांची मूर्ती बनवण्यात आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या मूर्तीला मेणबत्ती, अगरबत्ती, फुलं, हार अर्पण करण्यात आले. आणि एवढ्या मोठ्या सभेमध्ये या मूर्तीची पूजा करण्यात आली पहिल्यांदा. म्हणजे याच्या अगोदर मूर्तीची पूजा करण्याची प्रथा नव्हती. मूर्त्या तयार झाल्या होत्या कनिष्काच्या काळामध्ये, पण जाहीररित्या सम्राट हर्षवर्धनाने जाहीररित्या सभेमध्ये मूर्तीची स्थापना केली, अगदी मधोमध, आणि भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये त्या मूर्तीची पूजा केली. ही पहिली घटना घडली बघा भारत देशामध्ये, बुद्ध मूर्तीची पूजा करण्यात आली. महायानी संप्रदायाचा त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार झाला. त्याने आणखीन एक दुसरी सभा भरवली बुद्ध धम्माच्या महायानी विचारांसाठी. दुसरी सभा भरवली त्याने इलाहाबादमध्ये. आज इलाहाबादचं नाव चेंज झालं, आता त्याला आज लोक प्रयागराज म्हणतात. मागच्या वेळेशी तिला कुंभमेळा पण भरला होता. लाखो लोक येतात. कशासाठी? पाप धुण्यासाठी येतात ना इथं. पाप धुण्यासाठी येतात ना. लाखो लोक तिथे येतात बघा. तर हा जो इतिहास आहे ना, इतिहास इथे सांगितलेला आहे. असं म्हणतात, इतिहासात सांगितलेलं आहे की या ठिकाणी गंगा आणि यमुना नदीचा संगम होतो. त्या संगमाच्या ठिकाणी म्हणजे प्रयागमध्ये, आजच्या प्रयागराजमध्ये, इलाहाबादमध्ये सम्राट हर्षवर्धनाने आणखीन अशी एका बौद्ध सभा आयोजित केली. त्या बौद्ध सभेमध्ये त्याने बौद्ध उत्सव साजरा केला म्हणतात, बौद्ध उत्सव. आणि हा उत्सव 75 दिवसांपर्यंत चालला. 75 दिवस बौद्ध उत्सव. या बौद्ध उत्सवामध्ये त्याने 10,000 भिक्षूंना आमंत्रित केलं. 10,000 भिक्षूंना भोजनदान दिलं 75 दिवसांपर्यंत. त्या 10,000 भिक्षूंना त्याने भोजन दिलं, त्याने चिवराचं दान दिलं. आणि सगळे बौद्ध अनुयायी तुमच्यासारखे तिथे आले आणि त्यांनी 75 दिवसांपर्यंत हा जो प्रयागचा जो बौद्ध उत्सव आहे त्यांनी तो उत्सव साजरा केला. तर बघा, हा जो उत्सव आहे, या उत्सवाची परंपरा दर 4 वर्षानंतर हा उत्सव व्हायचा म्हणतात. दर 4 वर्षानंतर, प्रत्येक 4 वर्षानंतर हा उत्सव व्हायचा, प्रत्येक 4 वर्षानंतर. पण नंतरच्या इतिहासामध्ये या उत्सवाची विटंबना झाली. प्रयागमध्ये हर्षवर्धनाने जो बौद्ध उत्सव साजरा करायची परंपरा सुरू केली, या उत्सवाची विटंबना झाली. त्याच्या मागे काहीतरी भाकड कथा रचल्या गेल्या.
काही देवी देवतांच्या कथा रचल्या गेल्या आणि त्याच बौद्ध उत्सवाला कुंभमेला म्हणून त्या उत्सवाचं विटंबना केली बघा, त्याचा विपर्यास केला. आज पण तो कुंभमेळा दर 4 वर्षाने भरतो की नाही? दर 4 वर्षाने भरतो. पण मुळात जर याचा इतिहास जर तुम्ही पाहाल तर हा इतिहास बौद्ध धम्माचा इतिहास आहे. कारण हा इतिहास फक्त आणि फक्त सम्राट हर्षवर्धनाशी जुळलेला आहे. हे सुद्धा आपल्या सर्वांना लक्षात असलं पाहिजे. तर याच हुयानत्सांगनं, हा जो हुयानत्सांग आहे, या हुयानत्सांगनं 8 वर्षांपर्यंत या सम्राट हर्षवर्धनाला बुद्ध धम्माचं शिक्षण दिलं, त्याला बौद्ध धम्म शिकवला. तर हा एवढा साहित्यिक झाला म्हणतात, म्हणजे बुद्ध धम्माचा अभ्यास करून साहित्यिक झाला. आणि याने संस्कृतमध्ये काव्य लिहिलं. म्हणजे राजा होता पण याने संस्कृतमध्ये काव्य लिहिलं. म्हणजे 2-3 प्रकारचे काव्य लिहिलं. त्याच्या एका काव्याचं नाव आहे, म्हणजे काव्य म्हणजे नाटक. त्याने नाटक लिहिलं संस्कृतमध्ये. ते नाटक आज पण वाचायला उपलब्ध आहे. त्यावेळेस त्याने संस्कृतमध्ये लिहिलं. एका नाटकाचं नाव आहे रत्नावली, दुसऱ्या नाटकाचं नाव आहे प्रियदर्शिका, तिसऱ्या नाटकाचं नाव आहे नागरानंद. असे 3 नाटक लिहिणारा हा सम्राट हर्षवर्धन होता बघा. म्हणजे हा फक्त बौद्धच नव्हता, तर हा बुद्ध धम्माचा अभ्यासू राजा होता. फक्त फरक एवढाच आहे की हा महायान संप्रदायाचा होता. आणि याच्याच काळामध्ये बघा सर्वात महत्वाची घटना घडली की 7व्या शतकामध्ये या भारत देशामध्ये सर्वात मोठं विश्वविद्यापीठ तयार झालं होतं. ते म्हणजे नालंदा विश्वविद्यापीठ. त्याचा इतिहास मी तुम्हाला मागच्या धम्मदेशनेमध्ये सांगितला. तर हा हुयानत्सांग या नालंदा विश्वविद्यापीठामध्ये आला होता. तिथे राहून त्याने बुद्ध धम्माचा अभ्यास केला, त्याने संप्रदायाचा अभ्यास केला, त्याने ग्रंथांचा अभ्यास केला. सगळं वाचलं त्याने सगळं. आणि हुयानत्सांगच्याच प्रभावामुळे या नालंदा विद्यापीठामध्ये जे 10,000 विद्यार्थी राहत होते, मी तुम्हाला मागे पण धम्मदेशात सांगितलं, 10,000 विद्यार्थी आणि 1500 शिक्षक, सगळे विषय शिकायचे. इतिहास, भूगोल, त्यानंतर योगशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र, इतिहास, मानव वंशशास्त्र, हे सगळे शास्त्र तिथे शिकवल्या जात होते. तर या सम्राट हर्षवर्धनाने काय केलं, म्हणजे या सम्राट हर्षवर्धनाने या नालंदा विद्यापीठाचा विकास होण्यासाठी 200 गावांचं कर दान स्वरूप दिलं होतं म्हणतात. 200 गावं, म्हणजे आजूबाजूला जेवढे 200 गावं होते, या 200 गावांची निवड केली आणि एक अधिकारी नेमला. तो अधिकारी त्या 200 गावातून कर म्हणजे पैसा जमा करायचा आणि त्या पैशाचा विनियोग करून तिथे राहणारे जे 10,000 विद्यार्थी आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांच्या चिवराची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, स्थानिकचं व्यवस्थापन, हे सगळं काही बघा हर्षवर्धनामुळे तिथं पार पाडलं. तर अशा प्रकारे नालंदा विश्वविद्यापीठामध्ये विकसित करण्यासाठी याने संपूर्ण जीवन बघा व्यतीत केलं. तर असा हा सम्राट हर्षवर्धन या भारत देशामध्ये होऊन गेला. अशोकाप्रमाणेच याने स्तूपांची निर्मिती केली हरियाणा, पंजाबमध्ये. अशोकाप्रमाणे कनिष्काप्रमाणे विहार बांधले. अशोकाप्रमाणे कनिष्क सम्राटाप्रमाणे याने भिक्षूंना दान पुण्य केलं आणि बुद्ध धम्माचं रक्षण केलं. फरक फक्त एवढाच आहे की हा महायानी विचारांचा होता, महायानी, आणि महायानी विचारांचा शेवटचा बौद्ध राजा म्हणून भारतीय बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये या सम्राट हर्षवर्धनाचं नाव घेतलं जातं. तर अशा प्रकारे बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये अगदी राजा बिंबिसारापासून तर पुढे जेवढे पण राजे होऊन गेले, या सगळ्या राजांनी या भारतामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. मग राजा बिंबिसार असो, त्याच्यानंतर त्याचा पुत्र राजा अजातशत्रू असो, त्याच्यानंतर मग महान राजा होऊन गेला सम्राट अशोक, ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचं कार्य केलं. त्याच्यानंतर सम्राट कनिष्क की जो पहिला विदेशी राजा होऊन गेला,
भारतात त्याने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्याच्यानंतर या 7व्या शतकामध्ये हा जो सम्राट हर्षवर्धन झाला, याने सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये या भारत देशामध्ये बुद्ध धम्माचं रक्षण केलं, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर अशा प्रकारे भारतीय बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये जो शेवटचा बौद्ध राजा झाला तो म्हणजे हा सम्राट हर्षवर्धन आहे. मग त्याच्यानंतर असं म्हटलेलं की हर्षवर्धनाला एक मुलगा झाला, एक मुलगी पण झाली, परंतु काही आक्रमणकारांमुळे ते सगळे मरण पावले आणि त्याच्यासोबतच त्याचा वंश सुद्धा संपला. आणि मग त्याचे जे राज्यशासन होतं ते छोट्या छोट्या राज्यामध्ये असं विखुरलं गेलं आणि शक्तीहीन झालं बघा. आणि पुढच्याच 200 वर्षामध्ये 10व्या शतकामध्ये या भारत देशामध्ये मुस्लिम आक्रमणकारी आले की ज्यांनी या भारत देशातील स्तूप तोडले, बुद्धाचे स्तूप तोडले, मूर्त्या तोडल्या. कारण ते मूर्तीपूजक नाहीत बघा मुस्लिम लोक. मुस्लिम लोक जे असतात ते मूर्तीची पूजा करत नसतात. यांनी मूर्त्या तोडल्या, लेण्यांवरती आक्रमण केलं, भिक्षूंच्या कत्तली केल्या. आणि असं करता करता बघा एक इतिहास घडला. त्या बख्तियार खिलजीने सुद्धा नालंदा विश्वविद्यापीठाला आग लावली आणि उरला सुरला जो काही बुद्धाचा धम्म होता तो सुद्धा परिपूर्णपणे नष्ट झाला. तर अशा प्रकारे भारताच्या इतिहासातील हा शेवटचा सम्राट बौद्ध राजा हर्षवर्धन याचा हा इतिहास आहे. आपण सर्वांनी लक्षात ठेवावा आणि याचं नेहमी चिंतन मनन करावं. तेव्हा सर ते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करून आजच्या या उपोष दिनाच्या शुभेच्छा अर्पण करतो आणि आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.